मंडळी, माझ्यावर हा प्रसंग घडला, तुमच्यावर घडला का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बस मध्ये पण गोलमाल कसं होत्यात हे तुम्हाला नक्की कळेल. आणि हे कळणं तर खरं आपल्याला माहिती पाहिजे की बस मधला हा गोलमाल, जर हा गोलमाल तुम्हाला माहित नसेल ना तर बस मध्ये प्रवास करून तुमचा काही उपयोग नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. तर मंडळी, माझ्या बाबतीत असं घडलं, पुण्यातून सातारला येत होतो मी. पुण्यातून सातारला येताना कात्रज मध्ये एसटी ला हात केला आणि एसटी मध्ये बसलो. मंडळी, एसटीत बसलो तर एसटीत गर्दी बऱ्यापैकी होती. तो मला म्हटला कंडक्टर की तुम्ही मागच्या बाजूला बसा. मी म्हणलं मला मागं बसल्यावर त्रास होतो, मी पुढे जागा आहे पुढे बसतो. तो म्हणले नाही, तिथं लेडीज वगैरे बसल्या, जागा कमी आहे, तुम्ही मागं बसा. ठीक आहे म्हटलं. मी मागून लास्टून 2 नंबरच्या सीटवर बसलो. तर त्यांनी असं करत करत गाडी खेड शिवापूर पास करतो माझ्यापाशी तुम्हाला सांगतो मी कमीत कमी 8 ते 9 जण आणून बसवले आजूबाजूला. आणि तो कंडक्टर आमच्यापाशी आला. काय म्हणलं, आपण सगळे एका ग्रुप मधले, एका गँग मधले आहे आपण, हे बाकीच्यांचं जाऊ द्या, आपला आपण सेपरेट थांबू. आम्ही म्हणलं नक्की विषय काय. मी डोक्यात विचार केला. माझ्या शेजारी एक जण बसल्या. म्हणलं तर हे असं का बोलतोय. म्हणलं काय असेल असेल एखाद्याचं प्रेमळ स्वभाव असतं किंवा काय असतं. त्यानंतर गाडी चालत राहिली. तो पुढून आला तिकीट मागत आला. त्याच्यानंतर काय विषय झाला, पुढच्या तिकीट संपल्या की माग आला. आल्यावर माझ्या शेजारीच पुढच्या साईडलाच एक पोरग बसलेला. त्या पोराला म्हणलं तो आपल्या गँग मधला आहे, पुणे ते सातारा तिकीट किती आहे. तेव्हा पुणे ते सातारा हिरकणीनं जायचं होतं. कमीत कमी 160 ते 170 रुपये तिकीट होती बघा. 160च्या आसपास होती. तर ती तिकीट तो किती म्हणला द्या, जेवढी इथनं मागं बसले ती सगळ्यांनी 100 रुपये फक्त द्याच. वरच बाकीचे पैसे तुम्हाला माफ. काय काय लोक तर खुश झाले, फक्त 100 रुपये द्यायचे आपल्याला, बाकीचं वरच माफ. सगळ्यांनी पटापटा काढलं, द्यायला लागले. पण माझ्या शेजारी एक नवरा बायको दोघं वयस्कर होते बरं का. ते म्हणले आमचा बसचा पास आहे. ते काय म्हणला, तुमचा बसचा पास असलं तरी तुम्हाला अर्धे तिकीट द्यायला लागते, त्या अर्ध्या तिकिटाचे पैसे तुम्ही द्या. तर त्या आजोबांनी त्यांना काय सांगितलं, मी अर्ध्या तिकिटाचे पैसे देणार पण मला तिकीट पाहिजे. तर तो कंडक्टर काय म्हणला की अहो तुम्ही आपल्या ग्रुप मधला, आपल्या गँग मधला आहे, कशाला तिकीट मागताय, तुम्हाला काय अडचण येऊन देणार नाही, ही जिम्मेदारी माझी. आता मी सुद्धा त्या बसमध्ये बसलो. मी पण म्हणलं मला बी तिकीट द्या, मला असं नको. तर मला बी म्हणल्यावर 100 रुपये फक्त द्या, तुम्हाला सोडतो बरोबर, काळजी करू नका. आणि तो अक्षरशः मी 2-3 वेळा म्हटलं तरी तो मला तिकीट काय दिली नाही. शेवटी मी लाज काज माणसं बघत होते, 100 रुपये काढले आणि त्याला दिले बिना तिकीटचं. तिथून आमचा प्रवास चालू राहिला, कुठेही अडचण आली नाही, काही नाही. त्यानंतर बस एका ठिकाणी नाश्त्याला थांबली. प्रत्येक जण काय खायला असेल, कोण वॉशरूमला, कुठं कोण काय, असं गेली माणसं. परत आली बसमध्ये बसली. बसल्यानंतर तिथून बस निघाली. बस आली सातारच्या अलीकडं आणेवाडी टोल नाका म्हणून आहे, त्या टोल नाक्यावर बस आली. टोल नाक्याच्या पुढच्या साईडलाच कॉड होतं, चेकिंग चाललेलं. कंडक्टर घाबरला. त्यानंतर त्यानं जेवढे आम्ही बसलेलो ना तेवढ्या सगळ्यांना पटापट तिकीट काढून दिलं आणि काय सांगितलं की मागच्या स्टॉपला बसले म्हणून सांगा. तिकीट कितीच दिलं मंडळी त्यांना, फक्त 20 रुपयाचं, सातारा स्टँड. बरं, ती जर स्क्वॉड नसतं तर ती 100 रुपये प्रत्येकाच्या मागचं त्या कंडक्टरला भेटलं असतं. आणि दुसरी गोष्ट जर म्हटलं, तिकीट आम्हाला देऊन सुद्धा त्याला 80 रुपये राहिलं, एक 10-12 जणांच्या माग. बर, एवढं पैसे राहिले. मला सांगा, सरकार एवढ्या विश्वासानं काही जोड ठेवतो. एक किन्नर असतो आणि एक ड्रायव्हर असतो, पण ड्रायव्हर आणि किन्नर मिळून हा कांड करतात. मग ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि त्या गोष्टींना आवाज आपल्यासारख्या लोकांनी उचलला पाहिजे.
आपण काय 5-50 रुपये वाचवायसाठी जर त्यांना असं ब्लॅकनं पैसे दिले तर हे पैसे त्यांच्या खिशात जाणार आहे. त्यांना काय फरक पडतो का? ती बस चालती, ती बस सरकारी एसटी महामंडळाची बस, तर एसटी महामंडळाची बस असली तरी त्या बसला चालण्यासाठी सरकार खर्च करते आणि त्या सरकारला आपल्यापासून पैसे जातात. बर, हिंडून फिरून ही कुठे येते? आपल्या पैसे येते. सरकार काय करते? बस मध्ये पब्लिक नाही, बस मध्ये हे नाही म्हणून जरा रेट वाढवते बसचा, कधी रेट कमी करते, असं होते. मग सरकारची बी काय चुकी आहे? मंडळी, अशा गोष्टींना बळी पडू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथं तुमचे तिकीट 200 आहे तिथं 200 द्या, हक्कानं आपली तिकीट मागून घ्या. हे खरं तर योग्य आहे. नाहीतर आपलं 5-50 रुपये वाचतात ह्या हिशोबानं जर आपण प्रयत्न केला तर खूप अवघड गोष्ट आहे. कारण चुकून जर कधी गावला, समजा 10-15 जण तिकीट द्यायला वेळ झाला, तेवर कॉड जर तुमचं आत घुसलं किंवा एकदम अचानक जर स्पॉट पुढे आलं तर तेव्हा तिकीट काढायला परमिशन नसते. तेव्हा तो किन्नर काय म्हणतो माहिती, कंडक्टर जो एसटीचा असतो तो डायरेक्ट म्हणतो, ह्या लोकांनी तिकीट काढलं नाही, विदाउट तिकीट आलेले आहेत, तो फाईन तुम्हाला भरावा लागतो. मग सांगा, ह्यात सगळ्यात मोठा तोटा कोणाचा? त्याचा काहीच तोटा नसतो. कारण जे स्क्वॉड असतं ते स्क्वॉड सुद्धा त्यांचीच माणसं असतात, ते त्यांच्याच माणसांना सपोर्ट करतात, आपल्याला नाही. म्हणणार ते त्याच्या नोकरी सोडून त्याच्या 50 आणि 100 रुपयासाठी असे गपलत करेल का? म्हणून तर मंडळी, कुठलेही पाऊल उचलताना 100 वेळा विचार करायचा, त्यानंतरच ते पाऊल उचलायचं. मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.